हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. पावसाची रात्र होती. आभाळ फाटून पाणी पडत होतं. मी कॉलेजवरून परतत होतो. बस स्टॉपवर उभा होतो. बस येत नव्हती. अचानक एका कारचं दार उघडलं आणि मी एक बाई उतरली. साधारण 40शीतली, साडीमध्ये, पण एकदम क्लासी. केस केस पावसामुळे थोडे ओले, डोळ्यात काजळ, होठांवर हलकं स्मित. ती माझ्याकडे येऊन म्हणाली, "बस किती वेळाने येते माहीत आहे का?" मी म्हणालो, "येईल आत्ताच." पण पावसात नेहमी उशीरच होतो. ती माझ्या छत्रीत आली. माझ्या श्वासात तिचा सुगंध मिसळला आणि पहिल्यांदाच मला त्या क्षणाचं वेगळंच भान आलं. पावसामुळे दोघेही भिजलो होतो. मी म्हणालो, "इथे जवळच चहा मिळतो. बस येईपर्यंत जाऊया का?" ती हसली आणि होकार दिला. चहाच्या टपरीवर आम्ही गरमागरम चहा घेतला. भजी मागवली. गप्पा सुरू झाल्या. तिने सांगितलं तिचं नाव स्वारा आहे. ती नुकतीच या भागात राहायला आली आहे. तिचा नवरा परदेशात कामाला आहे. ती खूप हसमुख, बोलकी आणि स्मार्ट होती. तिच्या बोलण्यात एक आकर्षण होतं जे मला खेचत होतं. पाऊस अजून वाढला होता. तिला घरी जायला गाडी हवी होती. मी म्हणालो, "मी बाईकने सोडू का? हेल्मेट आहे." ती थोडी संकोचली, पण मान्य केलं. रस्त्यात पाऊस एवढा जोरात होता की आम्ही दोघे पूर्ण भिजलो. तिची साडी अंगाला चिटकली होती आणि मी तिला मागे बसलेली जाणवत होतो. माझ्या मनात विचित्र धडधड सुरू झाली. घरी पोहोचलो तेव्हा तिने मला थांबवलं. "अरे, आत ये ना. भिजलास पूर्ण. टॉवेल देते." घरात सुगंध दरवळत होता. तिने मला टॉवेल दिला. स्वतः केस पुसायला लागली. मी पाहत राहिलो. "गरम गरम कॉफी घेणार?" ती म्हणाली. "हो." मी हसत म्हणालो. सोफ्यावर बसून कॉफी पीत होतो. पाऊस अजूनही थांबत नव्हता. मंद लाईटमध्ये तिचा चेहरा अजून सुंदर दिसत होता. आमच्या नजरा भेटत होत्या, पण दोघेही काही बोलत नव्हतो. "तुला त्रास तर दिला नाही ना?" ती म्हणाली. "नाही ग. उलट ही संध्याकाळ खास झाली." मी हसत म्हणालो. ती माझ्याकडे बघून हलकसं हसली. त्या हसण्यात काहीतरी होतं. एक एकटेपणा आणि थोडं धाडस. "तुला भेटून छान वाटलं," ती म्हणाली. मी म्हणालो, "मलाही." पावसाच्या आवाजात ती क्षणभर माझ्याजवळ बसली. हवेत एक वेगळीच ऊब होती. तो क्षण आम्ही दोघांसाठी खास होता. काही न बोलता एकमेकांच्या जवळ येण्याचा. पाऊस थोडा थांबल्यावर मी निघायला लागलो. "पुन्हा भेटू का?" मी विचारलं. ती हलकसं हसून म्हणाली, "पावसात पुन्हा भेटू." मी बाहेर पडलो, पण माझ्या मनात तिचं हसू, तिचे डोळे आणि तो पावसातला क्षण कायमचा कोरला गेला. त्या पावसाळ्या रात्रीनंतर माझं मन वारंवार तिच्याकडे खेचलं जात होतं. तिचं हसणं, डोळ्यातला तो एकटेपणा, सगळं माझ्या डोक्यात फिरत होतं. एक दिवस कॉलेज सुटल्यानंतर मी तिच्या गल्लीतून गेलो. तिच्या घरासमोर गाडी नव्हती. दार उघडं होतं आणि ती फोर्समध्ये झाडांना पाणी घालत होती. मला पाहून ती हसली. "अरे, अचानक? ये ना आत." घरात गारवा होता. तिने मला थंड पाणी दिलं आणि सोफ्यावर बसायला सांगितलं. आज ही साडीऐवजी हलकी घरची ड्रेस घातली होती. ती जास्त रिलॅक्स दिसत होती त्या दिवशीचं. "बरं झालं ना तू मला सोडलास म्हणून मी वेळेत घरी पोहोचले," ती म्हणाली. मी हसत म्हणालो, "मला जास्त आनंद झाला." गप्पा रंगल्या. ती सांगू लागली, "नवरा परदेशात असतो. वर्षातून एकदाच येतो. घर मोठं आहे, पण रिकामं वाटतं." गप्पा मारता मारता आम्ही जवळ आलो. ती मला तिच्या बागेतली फुलं दाखवायला गेली. ती खाली वाकून फूल तोडत होती आणि माझं लक्ष तिच्याकडे गेलं. तिने मागे वळून पाहिलं. "काय बघतोस?" ती हसून म्हणाली. मी म्हणालो, "तुझी बाग सुंदर आहे आणि तू पण." ती क्षणभर शांत झाली. मग म्हणाली, "खूप दिवसांनी कुणी असं म्हटलं." आम्ही परत घरात आलो. पाऊस पुन्हा सुरू झाला होता. तिने मला कॉफी केली.
पाऊस, मंद संगीत आणि तिचं हसू. वातावरण एकदम रोमॅन्टिक झालं. सोफ्यावर बसून आम्ही कॉफी पित होतो. ती अगदी जवळ बसली. तिच्या खांद्यावरून केस खाली ओले होते. मी हलकेच हात पुढे करून तिचे केस बाजूला केले. ती एक क्षण माझ्याकडे पाहत राहिली आणि मग हळूच हसली. तुझ्यात धाडस आलंय आज, ती म्हणाली. त्या क्षणी आमच्यातला अंतर पूर्णपणे कमी झालं. तिच्या डोळ्यात हसू आणि माझ्या चेहऱ्यावर धाडस सगळं एकत्र आलं. पाऊस जोरात कोसळत होता आणि घरात फक्त आमच्या श्वासांचा आवाज होता. ही भेट आपल्या नात्याची सुरुवात असेल का? मी विचारलं. ती काही बोलली नाही, फक्त माझा हात धरून हळूच दाबला. त्या दिवशीची भेट संपल्यावर माझं मन तिच्याकडे आणखी जास्त ओढलं जाऊ लागलं. काही दिवसांनी पुन्हा पाऊस सुरू झाला. मी धाडस करून तिच्या घरात गेलो. तिने दार उघडलं आणि हसली. तू आलासच. मी वाटच पाहत होते. घरात मंद दिवे लावलेले होते. खिडकीतून पावसाचे थेंब आत येत होते. तिने हलकासा म्युझिक लावला आणि दोघेही सोफ्यावर बसलो. कधी कधी वाटतं आपण असंच बोलत राहावं, ती म्हणाली. मी म्हणालो, आज तर बोलायचंच नाही, फक्त हा क्षण जगायचा. ती माझ्याकडे पाहत राहिली. त्या नजरेत इतकं प्रेम होतं की माझं हृदय जोरात धडधडू लागलं. पावसाचा आवाज, मंद प्रकाश आणि तिचं हसू, सगळं वातावरणात जादू झालं होतं. ती हळूहळू माझ्या जवळ आली. माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, कधी कधी आयुष्यात अशा भेटी खास असतात. त्या क्षणी आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. आमचे श्वास एकत्र झाले. बाहेर वीज चमकली आणि घरातल्या अंधारात आमच्या नजरा एकांकित हरवल्या. पावसाची रात्र अशी चालू राहिली. आम्ही खूप वेळ बोलत राहिलो, हसलो, एकमेकांच्या जवळ राहिलो. ती म्हणाली, ही आपली गुपित रात्र राहू दे, माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर रात्र. मी निघताना ती दारात उभी होती, पावसात भिजत माझ्याकडे बघत हसली आणि हळूच म्हणाली, पुन्हा येशील ना? मी तिचा हात हलकेच धरून म्हणालो, हो, जोवर पाऊस कोसळतो तोवर मी येत राहीन. कॅमेरा हळूहळू झूम आउट. पावसाचा आवाज, संगीत आणि तिचं हसणं स्क्रीनवरून राहून कथा संपते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.